नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 ऑगस्टचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो सायली आणि अर्जुन जस्ट डेटवरून घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर अस्मिता आणि प्रतापराव यांचा प्लॅन चालू होतो. अस्मिता लगेच तिला टोमणे मारत म्हणते, "आता घरची कामं तर केली नाहीयेस दिवसभर, आता आलीच आहेस तर मला काहीतरी खायला बनव. आता तुझी डेट बीट संपली हां." तेव्हा सायली लगेच म्हणते, "हो, हो, मी आत्ता लगेच बनवून आणते तुमच्यासाठी." ती तिकडून जाते, तेव्हा प्रतिमा म्हणते, "अस्मिता, तुला कसं काय जमतं गं?" प्रतापराव पण म्हणतात, "तुला कसं काय एवढं प्लॅनमध्ये घुसून सायलीला टॉर्चर करायला जमतं गं?" पण ह्यामुळे कल्पना सायलीच्या जवळ येणार आहे. पण ती याही वेळेला काही थेट बोलली नाही सायलीला, की ना तिची बाजू घेतली. तेव्हा अर्जुन म्हणतो, "घेईल, घेईल. लवकरच आता बाजू घेईल. काही दिवसांचाच प्रश्न आहे." इकडे आपण बघतो, की नागराज आणि महिपत एका चहाच्या टपरीवर बोलत उभे असतात चहा घेत. तितक्यात तिकडून रविराज आणि सुमन गाडीतून निघालेले असतात. सुमन थोड्या अंतरावर भाजी घेण्यास उतरते आणि रविराज गाडी घेऊन पुढे जातो. भाजी घेत असताना सुमनला अचानक नागराज दिसतो आणि ती हळूहळू पाठलाग करत त्याच्यापर्यंत पोचते. नागराज तिला बघतो आणि महिपतला म्हणतो, "माझी बायको आली आहे, चल लवकर." आणि पटकन ते तिकडून निघतात. सुमन त्यांच्यापर्यंत पोचायच्या आधी गाडीत बसून ते निघून जातात. इकडे अस्मिता परत सायलीला टोमणे मारायला सुरुवात करते. त्यावेळी कल्पना फायनली म्हणते, "अस्मिता, तू स्वतः तर किचनमध्ये यायचं म्हणत नाहीस, पण दुसऱ्यांना मात्र टोमणे मारायला लागतेस." तितक्यात एक डिलिव्हरीचा माणूस येतो पार्सल घेऊन. तो माणूस प्रतिमाची औषधं घेऊन आलेला असतो. सायली ते पार्सल घेते आणि बघते तर त्याच्यात एकच गोळी असते. त्यावेळी ती त्या माणसाला म्हणते, की "दादा, अहो ह्याच्यात तर एकच गोळी आहे, पण ह्यांना तर 2 गोळ्या सांगितल्यात." त्यावर तो माणूस म्हणतो, "प्रिस्क्रिप्शनप्रमाणे एकच गोळी आहे त्यांना." मग अर्जुन म्हणतो, "हो सायली, प्रिस्क्रिप्शनवर तर एकच गोळी आहे." मग सायली येऊन प्रतिमाला म्हणते, "प्रतिमा आत्या, तुम्ही तर 2 गोळ्या घेताय ना पण? रविराज काकांनी मला जे पॉकेट दिले त्याच्यामधून." त्यावेळी प्रतिमा म्हणते, "हो, गेले बरेच महिने मी 2-2 गोळ्याच घेते." मग सायली म्हणते, "मी डॉक्टर श्रद्धांनाच फोन करते, म्हणजे काय खरं खोटं ते कळेल." जेव्हा ती श्रद्धा डॉक्टरला फोन करते, तेव्हा डॉक्टर म्हणतात, की त्यांना तर एकच गोळी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर त्यांच्या डोसेजमध्ये फेरफार झाली, तर त्यांना फार त्रास होऊ शकतो, कारण त्यांची आत्ता मनस्थिती खूप नाजूक आहे. मग सायली म्हणते, "तुम्ही जरा प्लीज येता का घरी? म्हणजे काय आपण ते निस्तरू." तेव्हा डॉक्टर म्हणते, "हो, मी येते." इकडे सुमन घरी येते आणि विचार करते, की नागराज घरी नाहीये, म्हणजे नक्कीच तो बाहेरच होता मार्केटमध्ये. म्हणजे ज्याला मी बघितलं तो नागराज आहे. मग तो महिपत सोबत काय करत होता? ज्या महिपतच्या मुलीने आमच्या आयुष्याची राख रांगोळी केली, त्या महिपत सोबत चहा घेत नागराजचं काय काम होतं? नागराज महिपत सोबत वाईट मार्गाला लागू नये म्हणजे मिळवलं. तेवढ्यात तिथे नागराज येतो आणि नागराज पण खूप टेन्शनमध्ये असतो. पण सुमन काहीही बोलत नाही. ती फक्त त्याला म्हणते, "तुम्हाला यायला उशीर झाला." त्यावेळी नागराज म्हणतो, "हो, हो, सरवासरव करतो." पण सुमन काहीच बोलत नाही. नागराज मनात म्हणतो, "एकतर ह्या बाईने मला बघितलं नसेल किंवा बघितलं असेल, पण एवढी हिची बुद्धीच नाहीये की ती ओळखू शकेल मला." सुमन मनात म्हणते, "आत्ता मी जर ह्यांना काही बोलले तर हे माझ्यावर चिडतील. पण ह्यांच्यावर आता लक्ष ठेवून राहायला हवं." आपण अन्नपूर्णा निवासमध्ये बघतो, डॉक्टर श्रद्धा आलेल्या असतात. त्या प्रतिमाच्या सगळ्या गोळ्या चेक करतात आणि सगळ्यांना म्हणतात, "तुम्ही इतके सुशिक्षित आहात, इतके जाणीवपूर्वक आहात, इतके महिने प्रतिमाला चुकीच्या गोळ्या दिल्या जात होत्या, हे कोणाच्या लक्षात कसं काय आलं नाही? मला आश्चर्य वाटतंय ह्या गोष्टीचं." इकडे रविराज म्हणतो, की "चूक माझीच आहे. मी जातीने लक्ष दिला नाही." पण आता जो मेडिकलवाला आहे, तो फोटो पाठवेल आपल्याला, की कोणती चुकीची गोळी देतोय. हे बोलत असतानाच मेडिकलवाल्याचा फोटो येतो. तो फोटो डॉक्टरला दाखवतो. डॉक्टर फोटो बघून म्हणतात, की "हे एकदम चुकीची गोळी आहे.
ही गोळी तुम्हाला कोणी सांगितली द्यायला? तरी मी म्हणते माझ्या ट्रीटमेंटचा काही असर का नाही होत त्या प्रतिमा आत्यांवर. त्यावर अर्जुन म्हणतो, चुकीची गोळी म्हणजे? त्यावर डॉक्टर म्हणतात, ही गोळी चुकीचीच आहे. कारण ह्या गोळीमुळे पेशंटची मेमरी परत येणार नाहीच, पण मेंदूसुद्धा शिथिल होऊ शकतो. दचकून जाग येऊ शकते, कावरं-बावरं व्हायला होतं, भीती वाटत राहते अचानक. त्यावर प्रतिमा म्हणते, हो हो, हे सगळं मला होतंय. मग डॉक्टर म्हणतात, की हे सगळे साईड इफेक्ट्स या गोळीमुळेच होत आहेत. आणि मग त्या रविराजला म्हणतात, की इथून पुढे काही चूक झाली नाही पाहिजे. रविराज म्हणतो, हो, आतापासून ही जबाबदारी माझी. डॉक्टर म्हणतात, इथून पुढे मी जी गोळी देईन तीच प्रतिमा वहिनीला दिली पाहिजे, ह्याची खबरदारी तुम्ही बाळगा. मी आता येते. डॉक्टर गेल्यानंतर प्रतिमा विचार करते, की हे असं कसं होईल? मी माझ्या गोळ्या रोजच्या रोज घ्यायचे. सुमन वेळच्या वेळी मला येऊन गोळ्या द्यायची. त्यावेळी रविराज म्हणतात, सुमन फक्त तेवढंच काम करायची, गोळ्या देण्याचं. आत्तापर्यंत प्रतिमाला औषधं आणायची आणि द्यायची जबाबदारी तन्वी सांभाळत होती. अगदी ती जेलमध्ये जाईपर्यंत. हे ऐकून सगळे शॉकमध्ये जातात. इकडे महिपत नागराजला फोन करतो आणि म्हणतो, की तुमची बायको तुम्हाला काय बोलली नाही ना? तुम्हाला तर फैल्यावरच घेतलं असेल, महिपत सोबत काय करत होतास म्हणून. त्यावर नागराज म्हणतो, अरे महिपत, तिला अक्कलच नाहीये. ती एक नंबरची बावळट बाई आहे. तिने मला बघितलं, पण तिला हे लक्षातच नाही आलं की मीच आहे तो. हे महिपतचं बोलणं फोनवर चालू असताना तिकडे सुमन येते. ती मनात म्हणते, हे महिपतला भेटले आणि त्याच्यानंतर आता फोनवरही बोलतायत. महिपत सारख्या नीच माणसाशी ह्यांनी मैत्री का ठेवली असेल? इकडे प्रतिमा रविराजला म्हणते, हिनी मला गोळ्या चुकून तर नाही ना दिल्यात? त्यावर रविराज म्हणतो, तन्वीने तुला गोळ्या अनावधानाने दिल्यात असा गैरसमज ठेवू नकोस. तिने हे सगळं मुद्दामून केलेलं आहे. मग प्रतिमा म्हणते, मला जी भीती वाटायची, मेमरी लॉस व्हायचा, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा व्हायला लागल्या, त्यावेळी मला असं वाटायला लागलं माझी तब्येत अजूनच खराब होते. पण हे सगळं या गोळीमुळे होत होतं. आणि हे सगळं माझी मुलगीच करत होती, जी माझ्या वाईटावर उठलीये. माझा तर विश्वासच बसत नाहीये. मग रविराज म्हणतो, तन्वीला मी या सगळ्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा सायली म्हणते, रविराज काका तुम्ही शांत व्हा. तिला तिच्या कर्मांची शिक्षा मिळतेय. ती ऑलरेडी जेलमध्ये आहे. त्यावेळी प्रतिमा म्हणते, तन्वी माझ्याशी इतकी वाईट वागते, तरी सुद्धा मी देवाकडे प्रार्थना करते की कधीतरी तिला तिच्या चुकांची जाणीव होईल. इथे सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीत असतात. तेव्हा सायलीला फार वाईट वाटत असतं. ती म्हणते, की स्वतःच्या आईला कोण चुकीची औषधं कशी देऊ शकतं? स्वतःच्या आईचं नुकसानाचा विचार कसं कोण करू शकतं? इकडे तिला आई वडील तरी आहेत. ज्या लोकांचे आई वडील नाही त्यांचं काय? ती डिझर्वच करत नाही तिच्या आई वडिलांना आणि ती फार रडायला लागते. तिचं दुखलेलं मन बघून अर्जुन म्हणतो, ह्या सगळ्याचा जाब मी तन्वीला विचारूनच राहणार. आणि तुझ्या आई वडिलांची तुझ्यासोबत भेट आणून घडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढच्या भागात आपल्याला दाखवतात की सायली आणि अर्जुन तन्वीच्या हॉस्पिटलला गेलेले असतात. ते एका नर्सच्या हातून तन्वीला काहीतरी प्यायला देतात आणि ती द्रव्य पूर्णपणे पिऊन टाकते. त्यानंतर ते तिच्या खोलीत एंट्री करतात. त्यावेळी तन्वी म्हणते, ह्यानी मला काय प्यायला दिलंय? विष तर नाही ना दिलं? आणि ती आरडाओरडा करायला जाते. त्यावेळी सायली तिला म्हणते, आपल्या जीवावर कोण उठलं की कसं वाटतं आता कळलं का तुला? प्रिया, तूच प्रतिमा आत्याला चुकीची औषधं देत होतीस ना? आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे, की प्रतिमा आत्याची स्मृती आली नाही तर त्यात तुझा काय फायदा? मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.